नमस्कार सर्वांना. आज मी टाकलेला आहे रासपूजनाचा व्हिडिओ. तर आमच्याकडे लग्नाच्या आधी हे रासपूजन केलं जातं. तुमच्याकडे पण केलं जातं का? मला नक्की सांगा. आम्ही हे सगळं सामान म्हणजे साहित्य ज्या वस्तू असतात आम्ही त्या सगळ्या ठेवून त्याला प्रत्येकी सेपरेट डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्ही याच्यात चेंजेस करायचे तुम्हाला वाटत असेल की नाही आम्ही याच्यात असं करू शकतो. तुम्ही पण तसं करू शकता. असं काही नाही की सेम करा किंवा काय करा. तर आम्ही याच्यात झेंडूची फुलं वापरलेले आहेत, गुलाबाच्या पाकळ्या आणलेल्या होत्या, गुलाबाच्या पाकळ्यांचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर पीस घेतलेले होते. त्याच्यानंतर खोबऱ्याच्या वाट्या, परत 5 ताटं घेतलेले, त्याच्यात सेपरेट तांदूळ आणि वेगवेगळे कलर ठेवलेले आहेत. तर तुम्ही ते कलर चेंज करू शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ते डेकोरेट करू शकतात. बघू शकता तुम्ही. हे आता आमचं असं छान असं डेकोरेशन झालेलं आहे. तुम्हाला आवडतंय का? मला नक्की सांगा कमेंट करून. आता आपण याच्यानंतर आम्ही काय केलेलं आहे, पूजा वगैरे करून घेतलेली आहे. सगळ्यांनी घरातले आमचे जेवढे मेंबर होते तेवढ्या सगळ्यांनी पूजा करून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आपण तांदळांमध्ये एक-एक कलर आपण टाकून आणि ते तसं आपण बनवणार आहे. तर ते पण खूप सुंदर वाटतं. तसं पण तुम्ही पण ट्राय करू शकता. असे वेगवेगळे कलर तांदळांमध्ये टाकून त्याचा व्हिडिओ बनवून खूप सुंदर वाटतं ते. आम्ही आता याच्यात एक-एक कलर सगळ्यांनी आम्ही बसून करून घेतलेला आहे. आणि तो जो कलर आपण मिक्स करतो, तो हातांना लागतो आणि ते हातं आपण जेव्हा ते एकत्र करतो ना, ते खूप सुंदर वाटतं. आता तुम्ही पुढे बघू शकता, आम्ही सगळं मिक्स करून ते हातं आम्ही पण मध्ये घेऊन असं केलेलं आहे. आता बघा, आता हे आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलरने हे सगळे तांदूळ मिक्स करून घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीचे पण कलर टाकू शकता याच्यात, असं काही नाही की हाच कलर आला पाहिजे असं. आता हे तुम्ही बघू शकता की कसे हे कलर आधी किती सुंदर वाटतायत आता आपल्याला. तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू. धन्यवाद.